मी आशा डिसोजा, राहणार ठाणा कोपरी येथून इथे राहते. माझ्या पायाला 5-6 महिन्यापासून दुखापत होती आणि मी बरेचसे डॉक्टर केले. मेन म्हणजे मी आयुर्वेदिक डॉक्टरांजवळ गेली. त्यांनी मला 2100 रुपयाचा लेप दिलेला पायाला रावण्यासाठी. तर त्याने काही फरक नाही पडला. मग त्यांनी माझं कप लावून पाणी काढलं, त्याने पण काही फरक पडला नाही. मग त्याच्यानंतर मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांजवळ गेली. तर त्यांनी बघितल्यानंतर मला सांगितलं की तुम्हाला मच्छर चावल्यामुळे पायाला सूज आलेली आहे आणि त्याच्यानंतर ते बोलले एक्सरे करा. एक्सरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की लिंगामेंटला इंजुरी झालेली आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला MRI करावी लागेल. मग त्याच्यानंतर त्यांनी गोळ्या लिहून दिल्या, पण त्याने पण मला काही फरक पडला नाही. आणि मग मी आपल्या सरांजवळ आली, धोने डॉक्टरांजवळ. तर त्यांनी फक्त मला एक इंजेक्शन दिलं गुडघ्यामध्ये, एक कमरेमध्ये, आणि पाणी काढलं माझ्या गुडघ्यातून. आणि मला काही एक्सरसाइज दिल्या, व्यायाम करायला दिला. आणि मेन म्हणजे मला वजन कमी करायला सांगितलं. ते माझं आज वजन 8 दिवसात 2 किलो कमी झालेलं आहे. आणि त्यांच्या ट्रीटमेंटने 8 दिवसातच मला भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे. मी धन्यवाद देते त्यांना. तुम्हाला त्यांनी ऑपरेशन करायचं पण सांगितलं होतं? हो, मला एक ऑपरेशनसाठी ॲडमिट व्हायला सांगितलेलं त्यांनी, पण आम्ही काय नाही तयार झालो. ते काय बोलले, तुमचं जर मेडिक्लेम असेल तर आपण कॅश. ते बोलले की तुमचं जर मेडिक्लेम असेल तर तुम्ही लगेचच ॲडमिट व्हा. आपण इथल्या इथे तुमचं MRI करू आणि लगेच तुमचं ऑपरेशन करून टाकू. पण आमची तेवढी कॅपॅसिटी नसल्या कारणाने आम्ही तिथे नाही गेलो. आणि तुम्ही परिस्थितीने श्रीमंत आहे? नाही, माझा नवरा रिक्षा चालवतो. बरोबर आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुमचं अनावश्यक ऑपरेशन करायचं काम पडलं असतं तर 5-50 हजार रुपयाचा खर्च तुम्हाला परवडला असता का? नाही परवडला असतं. बरोबर आहे. तुमच्यासारखे असे अनेक गोरगरीब लोकांना जे हे डॉक्टर लोक लुटतात, हे योग्य वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही योग्य वाटतं. बरोबर आहे. एक अनुभव आलेला आहे आता हा डॉक्टरांबद्दल. तर हा तुमचा व्हिडिओ लोकांना दाखवला, लोकांचं भलं झालं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मला आनंद होतो.